श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशींच्या जातकांनो, तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन आणि अत्यंत सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे. कारण आता तुमच्या नशिबाचा प्रचंड आणि जबरदस्त उदय होणार असून पैसा, सुख, समृद्धी आणि यश या सर्व गोष्टी तुमच्या दारात एकाच वेळी उभ्या राहणार आहेत. मंडळींनो, हे सर्व अचानक का घडत आहे? हे जर आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर याचे मुख्य कारण म्हणजे ग्रहांचे राजे, न्यायदेवता आणि आपल्या कर्माचे अचूक फळ देणारे कर्मफलदाते शनिदेव आता मीन राशीमध्ये अधिकृतपणे प्रवेश करत असून रेवती नक्षत्रात त्यांचे अत्यंत भाग्यशाली आगमन होत आहे. या महागोचरामुळे आणि अत्यंत दुर्मिळ अशा ग्रहांच्या स्थितीमुळे वृषभ राशींच्या लोकांच्या संपूर्ण करिअरमध्ये, नोकरीत, व्यवसायात आणि एकूणच आर्थिक स्थितीमध्ये अभूतपूर्व आणि कधीही न पाहिलेली भरभराट येणार असून तुमच्या राशीचा मुख्य स्वामी धनदाता, सौंदर्य आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणारा ठरण्याची 100% गॅरंटी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी जी काही सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. कारण देव, नवग्रह आणि तुमचे स्वतःचे नशीब या तिन्ही महाशक्ती आता एकाच वेळी एकाच क्षणी तुमच्या बाजूने खंबीरपणे उभ्या ठाकले आहेत. ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढे दिवस रडलात, मानसिक त्रास सहन केलात, रात्रीची झोप गमावून सतत चिंता करत राहिलात आणि देवाकडे डोळ्यात पाणी आणून ज्या गोष्टीची मागणी केलीत, त्या तुमच्या सगळ्या जुन्या प्रश्नांचे आणि वेदनांचे उत्तर घेऊन हा सुवर्णकाळ आता तुमच्या आयुष्यात दाखल झाला आहे. माझी तुम्हा सर्वांना फक्त एकच मनापासून विनंती आहे की मनातली संपूर्ण भीती बाजूला ठेवून, मन अत्यंत शांत ठेवून हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्णपणे बघा. कारण आज मी जे सांगत आहे ती फक्त साधी भविष्यवाणी नसून तो थेट ईश्वराचा तुमच्यासाठी आलेला अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. आणि हो मंडळींनो, जर तुम्ही आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईबचे लाल बटन नक्की प्रेस करा आणि बेल आयकॉन देखील दाबा. कारण तुमचा हाच एक छोटासा आणि सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन सत्य आणि अत्यंत मोलाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन आणि कार्य करण्याची नवी मोटिवेशन देतो. तर मंडळींनो, पहिली सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुमचे गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा कित्येक वर्षांपासून अडकून पडलेले काम आता अचानक कोणताही मोठा संघर्ष न करता अगदी सहजपणे मार्गी लागणार आहे. तुम्ही आजवर खूप कष्ट केले, लोकांचे उंबरठे झिजवले, अनेक लोकांना फोन केले, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे विनंत्या केल्या, पण प्रत्येक वेळी आता नाही, नंतर बघू, उद्या या असे निराशाजनक उत्तर मिळून तुमच्या मनावर जो प्रचंड मानसिक त्रास आणि ताण निर्माण झाला होता तो त्रास आता कायमचा संपला आहे असं समजा. आता अगदी येत्या काही दिवसातच अनपेक्षितपणे फोन कॉलद्वारे, एखाद्या साध्या मेसेजद्वारे किंवा अधिकृत ईमेलद्वारे अशी काही सुवर्ण संधी स्वतःहून तुमच्याकडे चालून येईल. ज्या लोकांकडून तुम्ही कामाची आशा पूर्णपणे सोडून दिली होती तेच लोक आता स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील आणि तुमची सरकारी काम, कोर्ट कचेरीची जुनी मॅटर, नवीन जॉब अपॉइंटमेंट, नोकरीतील प्रमोशन किंवा व्यवसायातील रखडलेले पेमेंट यातील सर्वच्या सर्व अडथळे देवाच्या कृपेने दूर होऊन तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा बदल अचानक किंवा जादूने झालेला नाही, तर हा तुमच्या जुन्या कर्मांचा, तुमच्या अथांग सहनशीलतेचा आणि तुमच्या आराध्य देवावर तुम्ही ठेवलेला अढळ विश्वासाचा अत्यंत गोड सुवर्ण परिणाम आहे. परंतु माझी एक गुप्त टीप लक्षात ठेवा, ही आनंदाची बातमी मिळताच लगेच समाजात गाजावाजा करून किंवा सोशल मीडियावर स्टेटस ठेवून कोणाला सांगू नका. कारण या जगात सगळ्यांचेच मन साफ नसते आणि लोकांची वाईट नजर तुमच्या कार्यात विघ्न आणू शकते. म्हणून सर्व निर्णय घाईघाईत न घेता अत्यंत शांत डोक्याने आणि विचारपूर्वक घ्या. दुसरी मोठी आणि अत्यंत दिलासादायक आनंदाची बातमी थेट तुमच्या पैशाच्या अडचणी दूर करणारी आणि आर्थिक कोंडी फोडणारी आहे. गेल्या
काही दिवसात किंवा महिन्यात अहोरात्र मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नव्हता. डोक्यावर उधारी वाढली होती. कर्जाचा डोंगर किंवा बँकेच्या EMIच्या ओझ्यामुळे तुम्ही रात्रीचे तासनतास डोक्यात आकडेमोड करत चिंता करत जागून काढले असतील. पण आता वृषभ राशींच्या कुंडलीत पैशाचा हा मोठा अडथळा मुळापासून पूर्णपणे तुटणार आहे. नोकरीतील अनेक दिवसांचा थांबलेला पगार, कोर्टाची फायनल सेटलमेंट किंवा व्यवसायात पूर्वी झालेले नुकसान भरून काढणारी एखादी मोठी रक्कम अचानक तुमच्या हातात येईल आणि तुमच्या डोक्यावरचा संपूर्ण आर्थिक ताण एका क्षणात हलका होईल. कारण शनिदेव जरी न्याय करताना उशीर करत असले तरी प्रामाणिक माणसाच्या कर्माचा न्याय करताना ते कधीच आणि कोणावरच अन्याय करत नाहीत. इथे मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की लक्ष्मी जेव्हा स्वतःहून आपल्या दारात चालून येते तेव्हा तिचा योग्य आदर करायचा असतो. त्यामुळे हा येणारा पैसा हातात आल्यावर मोजमजेवर किंवा वायफळ गोष्टीवर खर्च न करता त्याचा काही भाग चांगल्या कामात आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी वापरा. कारण हीच गुंतवणूक भविष्यात तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. तिसरी अत्यंत भावनिक आणि मनाला स्पर्श करणारी आनंदाची बातमी म्हणजे नात्यांमधील जुना दुरावा संपून तुटलेली नातेसंबंध पुन्हा एकदा पहिल्यासारखी घट्ट जोडले जाणार आहेत. आपले आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात काही जुन्या गैरसमजामुळे किंवा चुकीच्या शब्दामुळे लागलेली कडूदरी आता एका अचानक घडणाऱ्या कौटुंबिक प्रसंगामुळे किंवा साध्या फोन कॉलमुळे पूर्णपणे विरघळून जाईल. आणि जो व्यक्ती गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमच्याशी साधं बोलायलाही तयार नव्हता, तोच व्यक्ती आता स्वतःहून तुमच्याकडे येईल, माफी मागेल आणि एका नवीन प्रेमळ नात्याची सुरुवात करेल. मला पूर्ण जाणीव आहे की भूतकाळात काही नात्यांनी आणि जवळच्या लोकांनी तुम्हाला खूप खोल जखमा दिल्या आहेत, तुमचा विश्वासघात केला आहे आणि त्या गोष्टी विसरणे इतके सोपे नाही. पण माझी विनंती आहे की जुने वाद पुन्हा उकरून काढू नका. कोण बरोबर आणि कोण चुकीचं यावर निरर्थक चर्चा पूर्णपणे टाळा. कारण समोरच्याला माफ करणे हा कधीच कमकुवतपणा नसून तो तुमच्या मनाचा मोठेपणा असतो. आणि या मोठेपणामुळेच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि मनाला खरी शांतता लाभणार आहे. चौथी अत्यंत महत्त्वाची आणि करिअरला कलाटणी देणारी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला दूरवरून दुसऱ्या शहरातून किंवा थेट परदेशातून अशी एक अधिकृत बातमी मिळेल जी तुमच्या जगण्याचे संपूर्ण चित्रच बदलून टाकेल. जिथे तुम्हाला वाटत होते की माझ्यासाठी प्रगतीचे सगळे दरवाजे आता बंद झाले आहेत, तिथेच उच्च शिक्षण, नोकरीचा विजा, नवीन मोठी जॉब ऑफर, हवी तशी बदली किंवा व्यवसायाच्या निमित्ताने मोठे परकीय योग अचानक जुळून येतील. आणि ज्या लोकांनी तुम्हाला आजवर नावे ठेवली, तुमच्या गरिबीची किंवा अपयशाची जाहीरपणे खिल्ली उडवली, त्याच लोकांसमोर तुमची एक नवी राजेशाही ओळख निर्माण होईल. फक्त एकच काळजी घ्या की अशी मोठी संधी दारात आल्यावर हुरळून न जाता शांतपणे विचार करून आणि घरातील मोठ्यांचा सल्ला घेऊनच होकार द्या. पाचवी आणि सर्वात मोठी मुख्य गोष्ट म्हणजे येणाऱ्या आगामी दिवसात तुमचे नशीब एक जबरदस्त आणि ऐतिहासिक U-टर्न घेणार आहे. सततचा संघर्ष, अपयश, अपमान आणि निराशेचे ते जुने दिवस आता कायमचे संपले असून यशाचे नवनवीन मार्ग एका पाठोपाठ एक तुमच्यासाठी उघडतील, ज्यामुळे तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत भक्कम होईल. या यशामुळे समाज, राजकारण आणि नातेवाईकांमध्ये तुमचे वजन आणि मानसन्मान प्रचंड वाढेल. जे लोक पूर्वी तुमच्याकडे पाहून तोंड फिरवत होते किंवा तुम्हाला टाळत होते, तेच लोक आता तुमच्याशी जवळीक साधण्याचा, मैत्री करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील आणि लोक आता तुमच्या सल्ल्याने आपली स्वतःची कामे करायला सुरुवात करतील. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाचा सुवर्ण काळ असणार आहे. त्यामुळे जुन्या गोष्टी मनात ठेवून कोणाबद्दलही मनात कटुता किंवा आकस बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. हा काळ जरी तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि भाग्याचा असला तरी मनात अजिबात अहंकार किंवा घमंड येऊ देऊ नका. पाय नेहमी जमिनीवर ठेवा, नम्र राहा आणि प्रत्येक संकटातून बाहेर काढणाऱ्या ईश्वराचे आभार मानायला अजिबात विसरू नका. कारण अतिगर्व हा माणसाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरतो, हे विसरू नका. या भाग्यशाली काळात तुमच्या घरी एखादे रखडलेले मंगल कार्य,
लग्न कार्य किंवा मोठा धार्मिक विधी अत्यंत थाटामाटात पार पाडण्याचे योग देखील खूप प्रबळ आहेत. त्यामुळे देवाची भक्ती आणि सत्कर्म सातत्याने करत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकताना मनापासून वाटत असेल की या व्हिडिओमधील प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक शब्द तुमच्याच आयुष्याची तंतोतंत जुळत आहे, तर समजा की हा दैवी संकेत फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आला आहे. सकारात्मक राहा, प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. यश आणि विजय तुमचाच आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला खरोखर आवडला असल्यास एक लाईक जरूर करा आणि शनी महाराजांची कृपादृष्टी तुम्हा सर्वांवर आणि तुमच्या परिवारावर कायमस्वरूपी राहो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण पुन्हा भेटूया अशा सत्य, अचूक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा, काळजी घ्या. धन्यवाद.